नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहता DS न्यूज. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. निगडीहून महाळुंगे MIDC कडे जाणारी PMPL ची इलेक्ट्रिक बस महिंद्रा कंपनीसमोर अचानक पेट घेत जळून खाक झाली आहे. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालक आणि वाहकाच्या प्रसंगवधानामुळे सर्व प्रवाशांना वेळेमध्ये बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. तर प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे बसने अचानक पेट घेतला. ही बस महाळुंगे MIDC परिसरातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली विशेष सेवा होती. घटनेच्या वेळी बस चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीसमोरून जात असताना अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच बसच्या मागील भागातून ज्वाळा उसळू लागल्या. चालकानं तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना खाली उतरवण्यास सुरुवात केली. प्रवाशांनीही शांतता राखत बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळलाय. काही प्रवाशांना किरकोळ धूर लागल्याची तक्रार होती, मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाली नाहीये. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत. काही वेळातच ही आग नियंत्रणात आली, मात्र तोपर्यंत ही बस पूर्णपणे जळून खाक झालेली होती. दरम्यान ही बस इलेक्ट्रिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. बॅटरी यंत्रणेमध्ये बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अधिकृत कारण मात्र तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झालेला होता. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची मोठी वर्दळ असल्यामुळे ही घटना अधिकच गंभीर ठरू शकली असती. मात्र वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होते.